वेलकम टू एबी किचन मध्ये सर्वात अगोदर एक भांड्यामध्ये 4 चम्मच बेसन टाका आणि त्यानंतर 2 चम्मच दही टाका. त्याच्यानंतर थोडीशी ना अजवाईन टाका, हळद, मीठ, कांदा मसाला आणि थोडीशी खायचं सोडा, मीठ वगैरे टाकून चांगलं थोडी थोडी पाणी टाकून चांगलं घट्ट मळून घ्या. आणि घट्ट मळून झाल्यानंतर थोडीशी तेल टाकून अजून घट्ट मळून घ्या. म्हणजे एकदम सॉफ्ट डो व्हायला पाहिजे त्या हिशोबाने मळून घ्या. आणि त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये ना थोडीशी पाणी टाकून चांगले गरम करून घ्या. गरम झालं तर एका पळीत तेल टाकून हे जे असं रोल बनवतोय ना आपण ते रोल आहे ना त्याच्यामध्ये साख टाकून शिजून घ्या. आणि तेवढंच आहे ना आमच्या इथं बघा लाईट गेला म्हणून सगळं गोंधळच होऊन गेला. त्याच्यानंतर असं चांगल्या पद्धतीने शिजलं ना, शिजल्यानंतर एका कढाईमध्ये तेल टाका. तेल टाकून जिरे मोहरी टाका. तुमच्या इथं जर लाईट असेल तर कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीरचं पेस्ट बनवून घ्या. माझ्या इथं नाहीये म्हणून मी बारीक बारीक चिरून टाकते. त्यानंतर थोडीशी मीठ टाकून आणि एका दहीमध्ये कांदा मसाला, मिरची पावडर, हळद, धनिया पावडर टाकून ते कांदा आणि टोमॅटो मध्ये टाकून यांना चांगले फ्राय करून घेतले. चांगलं हलवत राहा नाहीतर ना दही फुटून जाईल. मग त्याच्यानंतर फ्राय झाला अशा प्रकारे बघा. फ्राय झाल्यानंतर जे आपण हे होतं ना ते रोल ते कट करून त्याच्यामध्ये टाकले आणि चांगलं उकळी आले तर कोथिंबीर टाका. कोथिंबीर टाकून अशा प्रकारे आपलं भाजी तयार झाली. आणि हे आहे गट्टेची भाजी. आणि ना दुसरी गोष्ट म्हणजे ना मी आजपासून मेसचं सुरू केली. मग आणि माझ्याकडे एक पहिला ऑर्डर सुद्धा मिळालाय मेसचा. आणि त्याच्यामध्ये 3 चपाती आणि गट्टेची भाजी दिली आहे. तुम्हाला सुद्धा जर मेससाठी ऑर्डर द्यायचं असेल तर मी राहते पुण्यामध्ये भोसरीमध्ये. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा.